व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ पाहून तुमचा संताप होईल, तळपायाची आग मस्तकात जाईल। हा शिक्षक 6वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अतिशय अमानुषपणे मारहाण करताना दिसतोय। मारहाण होत असताना हा विद्यार्थी सावरण्याचा प्रयत्न करतोय, गयावया करतोय, सॉरी सर असंही म्हणतोय। मात्र तरी सुद्धा या शिक्षकाला दया येत नाही। भरलेल्या वर्गासमोर हा शिक्षक त्या विद्यार्थ्याला मारतोय। इतकंच नाही तर बाहेर नेऊन लॉबीत सुद्धा या विद्यार्थ्याला मारहाण केली आहे आणि ही मारहाण झाली ती अतिशय क्षुल्लक कारणासाठी। या विद्यार्थ्यानं शर्ट इन केलं नव्हतं म्हणून त्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे आणि हा प्रकार घडलाय पुण्यातल्या व्ह्यूम मॅक हेनरी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आणि मारहाण करणाऱ्या या शिक्षकाचं नाव आहे संदेश भोसले। माझं शर्ट काय इन नव्हतं तर सरांना कळवलं, सर मी माझ्या बेंचवर बसून शर्ट इन करून घेतो। तर मी नुकतंच त्यावेळेस निघालोच होतो, सरांनी माझं पाठीमागून शर्ट पकडलं, मग असं इकडं जोराचं मारलं, बोर्डपाशी घेऊन मग इकडे दोन्ही साईडला गालावर जोराचं मारलं। तुला काय त्रास काय होता, कुठं दुखते? म्हणजे आता 10 दिवस झाले, म्हणजे इकडे नाकातनं रक्त आणि कानातनं रक्त आलं होतं। इतकी मारहाण झाल्यानंतरही हा विद्यार्थी शांतच होता। झालेला प्रकार घरी सांगायचं नाही म्हणून त्याला धमकवण्यातही आलं होतं। मात्र घरी आल्यानंतर हा विद्यार्थी एकदम शांत झाला। रोज खेळणारा, मस्ती करणारा मुलगा अचानक शांत झाल्याने पालक धास्तावले। विश्वासात घेऊन त्यांनी त्याची विचारपूस केली। त्यानंतर धीर आलेल्या या विद्यार्थ्यानं आपल्यासोबत घडलेला प्रकार पालकांना सांगितला। आमच्या मुलाला शाळेत पाठवला असताना तो घरी आला आणि शांत होता। त्यानंतर विचारलं काय झालं, तर काय नाही माझं कान दुखतो। तर म्हटलं कान दुखतं एवढं काय कारण नसेल, मला काय झालं तर त्यांनी सांगितलं मला सरांनी खूप मारलं। म्हटलं का मारलं? म्हणजे शर्टिंग केली नाही म्हणून शर्टिंग केलं नाही म्हणून एवढं मारलं का? म्हणून हो खूप मला मारलं आहे आणि माझ्या नाकातून तोंडात रक्त आलं। मी सरांना सॉरी म्हणत होतो, पाया पडत होतो, सर मला मारू नका, तरी सर ऐकत नव्हते। त्यांनी मला खूप मारलं आणि घरी जाताना सांगितलं की तुझ्या आईवडिलांना सांगू नको, कोणाला काही हे करू नको, नाहीतर तुला आम्ही शाळेमध्ये बसू देणार नाही, वर्गात बसू। बरं, तुम्हाला हा प्रकार कळल्यानंतर तुम्ही नेमकं काय केलं? तुम्ही सांगता की त्याच्या कानातून आणि नाकातून रक्त येत होतं, तर शाळेने काहीच करू नये? शाळेने उलटं सांगितलं की जे कामगार लोक आहेत त्यांना सांगितलं की शाळेत ज्या मुलाला मारलेले त्याच्या घरच्यांना वगैरे कोणाला सांगायचं नाही, पालकांना वगैरे काही सांगायचंच नाही। मग आमच्या मुलांनी आम्हाला स्वतः सांगितलं की असं झालं। त्यानंतर पालकांनी पोलिसांमध्ये धाव घेतली, आपल्या मुलासोबत घडलेला प्रकार सांगितला। मात्र तरीही पोलिसांनी लवकर दखल घेतली नाही असा आरोप पालकांनी केलाय। शेवटी पालकांनी मनसेचे पदाधिकारी गणेश भोकरे यांच्याकडे धाव घेतली। मनसेचे पदाधिकारी या शाळेत पोहोचले। संबंधित शिक्षकाला त्यांनी मारहाण केली। इतकंच नाही तर या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळेची देखील त्यांनी तोडफोड केली आहे। आयुषला मारहाण झाली 27 तारखेला। 8 दिवस झाले तरी पोलिसांमध्ये तक्रार देऊन पोलीस तपास करत नव्हते। काल जेव्हा त्याची आई माझ्याकडे आमच्या ऑफिसला मनसेच्या आली रडत, आम्ही त्वरित सर्व महाराष्ट्र सैनिक आम्ही शाळेमध्ये गेलो असताना आम्ही प्रिन्सिपलला म्हटलं की आम्हाला CCTV दाखवा। आम्ही जेव्हा CCTV बघितलं सर आम्ही शॉक झालो। इतक्या भयानक पद्धतीने आम्ही तुम्हाला बघितलंय, CCTV मध्ये दिसतंय कशा पद्धतीने मारहाण करता दिसतंय। तुम्ही शाळेत गेलात, संबंधित शिक्षकाला तुम्ही मारहाण देखील केली, काय झालं नेमकी तुमची मागणी काय? सर काय आहे, आम्ही पण शिक्षकांच्या हाताखाली शिकलेलो, शिक्षकांचा मान आम्ही पण करतो। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नक्की शिस्त लावावी। एखादा पाठीत फटका मारला, शाळेच्या वर्गाच्या बाहेर उभा करणं, फरशीवर बसवणं, हा मार्ग असू शकतो शिस्त लावायचा। WWF सारखं मारहाण करणं हे कुठली पद्धत आहे सर? यामुळे आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी ह्यूम मॅकेनरी शाळेच्या ऑफिसची तोडफोड केली। त्याच्यानंतर आम्ही शिक्षकाला देखील आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी मनसे चोप दिलेला आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर संबंधित शिक्षक संदेश भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शाळा प्रशासनाने या शिक्षकाला बडतर्फ केलंय। मात्र या विद्यार्थ्याला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे त्याच्या कानाला जबर दुखापत झाली आहे। सोबतच त्याच्या कोवळ्या मनावरही आघात झालाय। त्याला जबाबदार कोण? पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट, लोकमत.com।